जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला आज सुरुवात होणार आहे. आपण या ठिकाणी बघतोय की मी सध्या बारामती तालुक्यातल्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये आहे. या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनाच्या वतीनं आणि थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी येत असतानाच विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यामुळं अवघा महाराष्ट्र जो आहे तो शोकसागरात बुडालेला आहे. आपल्याला या निवडणुका ज्या आहेत त्या अतिशय दुःखद वातावरणामध्ये कार्यकर्त्यांनी पार पडलेल्या होत्या. किंबहुना कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता या कार्यकर्त्यांनी या निवडणुकांमध्ये सहभाग घेतलेला होता. बारामती तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर बारामती तालुक्यामध्ये केवळ 54% मतदान जे आहे ते झालेलं आहे. एवढं मतदान जे आहे ते यापूर्वी कोणत्याच निवडणुकीमध्ये कधीच पाहायला मिळालेलं नव्हतं. मात्र हे अजितदादांच्या निधनानंतर अतिशय दुःखद वातावरणामध्ये निवडणूक पार पडली आणि त्यामुळं अत्यल्प मतदान जे आहे ते या निवडणुकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर अजितदादा याच निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीला येत असताना त्यांचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती अतिशय काळजावर दगड ठेवून पार पाडण्यात आली असल्याचं कार्यकर्ते सांगतायत. थोड्याच वेळात या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. खरं तर बारामती तालुक्यात अजितदादांच्या जाण्यानं खूप मोठा फटका जो आहे तो कार्यकर्त्यांना बसलेला आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस देखील या निवडणुकीच्या निमित्तानं कुठं बाहेर पडताना पाहायला मिळाले नव्हते कार्यकर्ते आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अतिशय दुःखद वातावरणामध्ये पार पडलेली आहे. खरं तर निवडणुकीच्या निकालाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि साधारणतः 12-12:30 पर्यंत ही निवडणूक जी आहे ती निवडणुकीचे निकाल अंतिम यायला सुरुवात होईल. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा निकाल लागो, विजय हो किंवा पराजय हो, कोणत्याही विजयाचा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा करू नये असं देखील आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केलेलं आहे. किंबहुना राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया टीम कडून देखील तसं परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे की कार्यकर्त्यांनी उत्साह, गुलाल न उधळता, फटाके न वाजवता हा आनंद जो आहे तो व्यक्त करायचा आहे. किंबहुना या संदर्भातली आदरांजली जी आहे ती अजितदादांना व्हायची. कॅमेरामन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.